कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघ, मला या विषयावर बोलायचं नाहीये। चला ना जेवायला घेऊया। थांब सर, तू नाही सांगणार, मीच सांगते। बाबा निखिलनं कंपनीचं 1.5 कोटी रुपयांचं नुकसान केलं होतं, म्हणून त्याला नोकरीवरून काढलं होतं। हे तू काही काय बोलतेस ग? कसले भलते सलते आरोप करतेस निखिलवर? मी भलते सलते आरोप करत नाहीये इरा, आणि जर तू अजूनही स्वतःहून कबूल करणार नशील तर पुराव्यानिशी सिद्ध करेन मी। हेच हेच हे पुरावे, साक्ष। ताई तू ना वकील व्हायला पाहिजे होती शिक्षिकेच्या ऐवजी। हिच्या ह्या स्वभावामुळे सगळं घडतंय। काय बोलतेस तू? तू अजूनही मलाच दोष देतेस इरा। तू खरं बोलत नाहीयेस म्हणून मला हे सगळं करावं लागतंय। तू जर खरं बोलली असतीस तर मी साक्षी, पुरावे वगैरे हा सगळा विषय काढला असता का? निखिलनं 1.5 कोटी रुपयांचं नुकसान केलं कंपनीचं, म्हणून अधिपतींनी त्याला नोकरीवरून काढून टाकलं। ते मशीन बंदच पडलं होतं, ते नवीनच घ्यावं लागणार होतं। पण नंतर कंपनीचा मेकॅनिक तिथे आला आणि त्यानं सांगितलं की मशीन दुरुस्त होईल, पण काहीतरी 1.5 लाखाचा खर्च होईल, म्हणून निखिलला परत घेतलंय नोकरीवर। माझा काहीही संबंध नाही यात। माझ्या बोलण्यावरून अधिपतींनी त्याला नोकरीवर नाही घेतलेलं। मला एवढंच सांगायचं होतं। झालं समाधान तुझं? सांगितलंस सगळं? हे बघ इरा, प्रश्न तो नाहीये की तिने काय सांगितलं आणि काय झालं। प्रश्न हा आहे की तू हे सगळं आमच्यापासून का लपवलंस, आणि दुसरी गोष्ट, हे सगळे आरोप तिच्यावर का करत होतीस? बाबा हो, मलाही काहीच माहित नव्हतं आधी। मला सगळं नंतर कळालं। मग नंतर कळलं तर नंतर सांगायचं होतं ना इरा। मी आता बोलले तेव्हा कळतंय त्यांना। तुला कोणी सांगितलं ग हे? मुद्दा हा नाही की मला कुणी सांगितलं, मुद्दा हा आहे की असं खरंच काही घडलं होतं की नव्हतं। इरा, आता तरी खरं सांग काय झालंय ते? अगं, इनमीन 4 माणसं आहोत आपण घरात। आपल्याला कोण आहे दुसरं? मला आपसात हे सगळं असं झालेलं नकोय हा इरा। बोल आता, तूही मलाच बोल। बोल म्हणजे? अगं आता सगळी चूक तुझीच आहे। हे बघ, ज्या वेळेला अक्षराची चूक होती ना त्यावेळेला आम्ही तिला बोललो, पण आता कळतंय की अक्षराची यात काहीही चूक नव्हती। हो ना, आणि उगाच हिच्या सांगण्यावरून आम्ही अक्षराला दोष देत राहिलो। बोला, तुम्ही सुद्धा मलाच बोला। मी खरंच सांगते, मला हे सगळं आधी माहित नव्हतं। मला खूप नंतर कळालं, आणि नंतर मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं, विसरून गेले। आणि ह्या सगळ्यामध्ये कोणी केलं, काय केलं, कशासाठी केलं हा विषय महत्त्वाचा नव्हता। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।